बस स्थानक परिसरात समांतर जलवाहिनीचे नागरिकांनी बंद केलेले काम उबाटा तालुका प्रमुखाच्या मध्यस्थीने पूर्ववत. बिडकीन बस स्थानक परिसरात समांतर जलवाहिनीसाठी खोदलेल्या नालीत 80 वर्षीय आजीबाई पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याने स्थानिक नागरिकांनी जलवाहिनीचे काम बंद केले होते. अधिक माहिती अशी की पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन आलेल्या कृष्णपूर येथे घरी जात असलेल्या 80 वर्षीय गयाबाई लक्ष्मण बोडके या आजीबाई दिनांक 15 जुलै रोजी रात्री 8:15 ते 8:30 वाजेदरम्यान बिडकीन बस स्थानक परिसरातील बिडकीन ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रोड लगत जलवाहिनीसाठी खोदलेल्या नालीत पडून गंभीर जखमी झाल्या होत्या. घडलेल्या घटनेने 16 जुलै रोजी स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष दिसून आला. समांतर जलवाहिनीमध्ये पडून गंभीर जखमी झालेल्या आजीबाईला संपूर्ण उपचार मिळावा तसेच गावातील जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी करीत आज सकाळी 10 वाजेपासून समांतर जलवाहिनीचे सुरू असलेले काम नागरिकांनी बंद करण्यात आले होते. यावेळी शिवसेना उबाटा गटाचे तालुका प्रमुख मनोज पेरे यांनी मध्यस्थी करीत संबंधित ठेकेदाराला खडे बोल सुनावत गंभीर जखमी आजीबाईचा पूर्ण उपचार ठेकेदाराने करावा तसेच बिडकीन गावातील कामाला गती देत लवकर पूर्ण करावे अशा सूचना देत नागरिकांनी बंद केलेले काम पूर्ववत सुरू करण्यात आले. बिडकीन बस